त्याचा दंड शिक्षा काय असेल नसेल ती मी भोगली असती. परंतु काही न करता माझ्यावर तो अन्याय झाला होता. त्यामुळे मी 9/9/2023ला माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्याच्यानंतर मला संजय राऊतांनी बोलवून घेतलं होतं आणि मला सांगितलं, की काय झालं? मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते म्हटले, की "अरे बापरे! मला माहीत नाही. मी नक्की तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. वकिली करेल," असं त्यांनी मला सांगितलं. त्याप्रमाणे मी थांबलो. पण थांबूनही वकिली काही माझी काही वकील मांडू शकले नाही तिथं कैफियत. आणि मग असं वाटलं, की यांना माझी आवश्यकता नाही. म्हणून मी 15/2ला माझा शिवसैनिक या पदाचा राजीनामा देऊन टाकला. आणि म्हटलं आता तरी काहीतरी विचारणा होईल, कारण मला न्याय मिळण्याची अपेक्षा होती. आज 2 महिने होत आले राजीनामा देऊन. मला कोणीही विचारलं नाही का काय तुमची भूमिका असणार आहे, काय करायचं? आणि त्यामुळे मला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माझी गरज नाही, असं गृहीत धरून मी घरी बसण्यापेक्षा ज्यांना माझी गरज आहे, जे लोकं माझ्या भरोश्यावर आहे, जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले, ज्यांना माझ्या मदतीची अपेक्षा आहे, अशा लोकांसाठी घरात बसून चालणार नाही. म्हणून मी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला आणि माझा आज प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे. 4 वाजेची वेळ मला दिलेली आहे आणि तो हा माझा कार्यक्रम आजचा ठरलेला आहे. नाही, नेतृत्व म्हणजे कळतच नाही मला, की मिलिंद नार्वेकर कोण आहे? काही संबंध नाही शिवसेनेशी त्याचा. एक सचिव म्हणून आपण त्याला ठेवलंय. त्याचं तुम्ही ऐकता. त्याच्या निर्णयावर तुम्ही निर्णय घेता. पक्षामध्ये एवढले आम्ही 55-55 वर्ष काम करतो. आमचं म्हणणं विचारात घेतलं जात नाही. आणि एक शिपाई माणूस आहे तुमच्याकडे. त्याचं म्हणणं तुम्ही विचारात घेता. काय चाललंय शिवसेनेचं? आतापर्यंत अनेक नेत्यांनी आरोप केला, की मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली, मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली. आणि आता आम्ही पण त्याच्यामुळे शिवसेना सोडतो. असं जर असेल तर शिवसेना आता ही परिस्थिती आहे. 40-40 लोक 12, 13-13 खासदार निघून जात आहेत. तरी पक्ष नेतृत्वाला जाग येत नाही का? हे का घडतंय? का आपल्याकडून काही चुका होतात का? त्या सुधारायला पाहिजे का नाही पाहिजे? बाळासाहेबांचा करारी बाणा होता. नुसतं एक राजाबद्दल तक्रार केली, दुसऱ्या दिवशी राजाला काढून टाकलं. चंद्रमणीची तक्रार आली, दुसऱ्या दिवशी चंद्रमणीला काढून टाकलं. हा कोण माणूस आहे? याला तुम्ही एवढं जीव लावताय. पक्ष फुटेपर्यंत तुम्ही त्याला जपताय. मला त्याचं गणित कळलं नाही. म्हणून त्यांचा लकलाप त्यांना हो आणि मी आपला माझा मार्ग शोधलेला. हेच सांगितलं ना मी, ही जी मंडळी डिस्टर्ब करतात मध्ये, चांगलं काम चालू असताना का माझं म्हणणंच ते आहे. अजूनही माझं म्हणणं आहे, की मला का काढलं तुम्ही? मला जर तुम्ही संपर्क प्रमुख केलं, मी तिथे शाखा बांधतोय. दर आठवड्याला इथून 2-2, 3-3 चकरा मारतोय आणि तिथे शाखा सगळ्या संपलेल्या होत्या. पदाधिकारी तिथे भ्रष्ट झालेले होते. तिथं साफ करण्याचं काम मला दिलं आणि ते मी प्रामाणिकपणे करीत होतो. मी अचानक काढून टाकलं. तिकीट म्हणण्यापेक्षा मला शिवसेनेतूनच काढून टाकलं असं म्हणेल ना मी. आता 3 कैफती मी टप्प्याटप्प्याने मांडलेल्या आहे. माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. मग माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला. कोणी साधा विचारायला तयार नाही. मग तिथं माझी गरजच नाही किंवा मी त्यांना नको आहे, असा त्याचा अर्थ होतो. काही नाही, मी आता शिंदे साहेबांच्या बरोबर काम करणार कारण ते बाळासाहेबांना घेऊन काम करतायत. बाळासाहेबांच्या विचारांनी काम करतायत आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर जाणं सोयीचं वाटतं. आहे जोपर्यंत भविष्य त्यांचं तोपर्यंत काम करेल, जोपर्यंत ते बाळासाहेबांना घेऊन आहे, तोपर्यंत मी त्यांच्यावर राहील. ज्या दिवशी बाळासाहेबांना सोडतील त्यांना मी सोडून देईल. नाही आश्वासनच काही नाही. बाळासाहेबांचे विचार जोपासतायत एवढंच आश्वासन मला पुरेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.